पोरीचं लग्न होत नाही, सण होत नाही, का नाही, व्याजाने आणावं खावा असं परिस्थिती आहे रिक्षाची सोलापूरमध्ये. ह्याच्यामध्ये सण बी होत नाही, पोरीचं लग्न बी होत नाही, काच होत नाही. काही जण आहे. फक्त 200-300 मध्ये पोट हे बी सरासरी कसं कटाकटी पोट चालतं ह्याच्यात. हा. भाड्याच्या रिक्षामध्ये का चालत नाही, का नाही, लय पैसे बेकार आहे. बरं. उगा कसं आता भाड्याचं- आमचं तुमचं पण भाड्याचं आहे? माझे भाड्याचे मग आयुष्य गेले मग आपण चालवतो. आता कार आलं नाही रिक्षा धंद्यामध्ये, हा. का झालं नाही, फक्त आणायचं खायचं, काय सण झाला तर व्याजाने आणायचं असं परिस्थिती झाली सोलापूरमध्ये. मग सिव्हिलला जायचं. काय सिव्हिलशिवाय आम्हाला भाग मोठ्या दवाखान्यामध्ये तर मी दाखवतच नाही. दाखवायचं परिस्थिती नाही. आमची परिस्थिती नाही. मी काय तर जायचं शिवला जायचं, शिवला दाखवायचं. बाबा मिस्त्री त्याला फोन लावायचं, शिवमध्ये घ्यायचं का ते. आता बाहेर जायचं आमची परिस्थिती नाही आता काय. पण वय किती तुमचं वय किती आहे? आता माझं वय 52 वर्ष. 52 वर्ष. किती वर्षापासून? मी बी आता कमी कमी 45 40 30 वाजेपर्यंत रिक्षा चालवतो. 30 कसं काय रिक्षा क्षेत्रामध्ये कसं? पहिला रिक्षाचा धंदा चांगला होता. आता परमिट सोडलं त्यामुळे धंदा होईन. आता परमिट लय झाले. आता परमिट बंद करावं लागतं. परमिट बंद करायला लागतं. रिक्षा लय झाली. आता कुठे बघितलं शीट पद्धतीने जात्या दसऱ्या मग किती रिक्षा आहे सोलापूर? आता काय आता उगाच चालत. 35,000 रिक्षा आहेत. परमिटचे 35,000 रिक्षा? कुठलं चालतात? परमिटचे 12,000 रिक्षा आहे, बिगर परमिटची जास्त आहे. आणि मालक पण असून काय उपयोग